नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी आर्य प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने. आपल्या वाईट काळात आपली किंमत कमी करण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो, मात्र संयम राखला तर आपलं अस्तित्व कुणीच संपवू शकत नाही. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. मित्रांनो, आज आहे 4 नोव्हेंबर. जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष. 4 नोव्हेंबर 2008 मध्ये बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले. 2000 मध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील असामान्य कामगिरीबद्दल गायक पंडित भीमसेन जोशी यांना आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार जाहीर झाला. 1996 मध्ये कलागौरव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा नाट्यगौरव पुरस्कार डॉक्टर श्रीराम लागू व सत्यदेव दुबे यांना जाहीर झाला. 1948 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असलेल्या घटना समितीने घटनेचा मसुदा सादर केला. 1922 साली तुतनखामेन राजाच्या प्रसिद्ध पिरामिडमधील कब्रस्थानचे मुख्य द्वार शोधण्यात यश आले. 1921 मध्ये 4 नोव्हेंबर या दिवशी जपानचे पंतप्रधान हारा ताकाशी यांची टोकियो येथे हत्या करण्यात आली. पहिल्या महायुद्धादरम्यान 1918 मध्ये ऑस्ट्रिया व हंगेरीने इटलीसमोर शरणागती पत्करली तो दिवस म्हणजे 4 नोव्हेंबर. 4 नोव्हेंबर 1971 मध्ये अभिनेत्री तब्बू यांचा जन्म झाला. दिग्दर्शिका विजया मेहता यांचा जन्मदिन म्हणजे 4 नोव्हेंबर 1934. गणिततज्ञ, ज्योतिर्विद्य आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला शकुंतला देवी यांचा जन्म 1929 मध्ये आजच्याच दिवशी झाला. जयकिशन ढायाबाई पांचाळ या शंकर जयकिशन या जोडीतील संगीतकार यांचा जन्म 1929 मध्ये झाला. चित्रपट निर्माते आणि पटकथा लेखक ऋत्विक घटक यांचा जन्म 1925 मध्ये 4 नोव्हेंबर या दिवशी झाला. कोकण गांधी म्हणून प्रसिद्ध असलेले सीताराम पुरुषोत्तम कर्मवीर आप्पासाहेब पटवर्धन यांचा जन्म 1894 मध्ये 4 नोव्हेंबर या दिवशी झाला. प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योग समूहाचे प्रणेते जमनालाल बजाज यांचा जन्म 1884 मध्ये 4 नोव्हेंबर या दिवशी झाला. मानववंशशास्त्रज्ञ शरश्चंद्र रॉय यांचा जन्म आजच्याच दिवशी 1871 मध्ये झाला. 1912 ते 1939 या दरम्यान ओरिसा, बिहारमधील जमातींचा अभ्यास करून त्यांनी 100हून अधिक शोधनिबंध व 7 ग्रंथे लिहिली. राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिकारकांचे मेरुमणी वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म 1845 मध्ये झाला. 6वा मुघल सम्राट औरंगजेब याचा जन्म 4 नोव्हेंबर 1618 मध्ये झाला. नाटककार व साहित्यिक दिलीप परदेशी यांचे निधन 2011 मध्ये 4 नोव्हेंबर या दिवशी झाले. समाजविज्ञान कोशकार सदाशिव मार्तंड गर्गे यांचे निधन 2005 मध्ये झाले. वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू माल्कम मार्शल यांचे निधन 1999 मध्ये झाले. इस्रायलचे 5वे पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि नोबेल पारितोषिक विजेते यित्झॅक रॅबिन यांचे निधन 1995 मध्ये आजच्याच दिवशी झाले. प्राच्यविद्या संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पाली भाषा कोविद, सिंहली, ब्राह्मी व थाई भाषा तज्ज्ञ पुरुषोत्तम विश्वनाथ तथा पु.वी. बापट यांचे निधन 1991 मध्ये झाले. त्यांनी सुमारे 140 शोधनिबंध प्रसिद्ध केले होते. लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक शंभू महाराज यांचे निधन 4 नोव्हेंबर 1970 मध्ये झाले. मित्रांनो, हे होते 4 नोव्हेंबर या दिवसाचे दिनविशेष. अशाच माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. आमच्या या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. मित्रांनो, ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.